पा बुद्धिमत्तामधलं क्रम ओळखणे. काय पाहायचं आहे? बुद्धिमत्तामधील क्रम ओळखणे. चला त्यातला आपण डायरेक्ट स्वाध्याय सुरू. स्वाध्याय किती येतो? स्वाध्याय 4 पॉइंट. सांगा प्रश्न पहिला. 46 38 पटपट बोला. 30 22 प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह. पहा आता काय दिसतं बरं? संख्या लहान 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 होत चालल्या, बरोबर आहे का नाही? म्हणजेच काय कमी 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 म्हणजेच हे चालले. मग याच्यातून किती वजा केल्यावर 38 येतील? 46 मधून 8 वजा केले 38. आणि इथं तुम्ही करणार कसं मग? 46 वजा 38. 16तून 8 गेले 8. इकडून इकडे हातचा दिला होता, बरोबर? म्हणजे यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? वजा 8. मग इथं 38 मधून 8 गेल्यावर 30 देतात, वजा 8. परत वजा 8. 30 मधून 8 गेले 22. मग यात किती वजा करायचे? 8 वजा करायचे. मग 22 मधून 8 वजा करा. 22 वजा 8. 12 मधून 8 गेले किती रे? 4. आणि इकडून इकडे हात दिल्यामुळे इथे 1 राहिला होता. 14. काय आलं आपलं उत्तर? 14. उत्तर आलं 14. काय होतं? वजा 8 वजा 8. इथं निरीक्षण करायचं. काहीतरी तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये कमी होत चालल्यात संख्या का लहान मोठ्या होत्या तर काय? याच्यावर समजला का पहिला प्रश्न? काय होतं? संख्येमध्ये वजा 8 म्हणजे 8चा फरक होता. 8ने संख्या लहान लहान होत जात होती. सगळ्यांना समजलं? यायचं पुढचा. सांगा दुसरा. 13 13 19 13 17 19 23. प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह. आता इथं संख्या मोठे मोठे होत चालल्यात, पण फरक जर पाहिलं तर 13 मध्ये सगळ्यामध्ये 13 नंतर 14 15 16 17 4चा आहे आणि इथं तर 17 नंतर 8 19 लगेच आहे. म्हणजे ह्या संख्या काहीतरी वेगळ्या दिसतात. काय दिसतंय बरं? मूळ संख्या. मूळ संख्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत, बरोबर? 13 नंतरची 17 17 नंतर 19 19 नंतर 23 आणि 23 नंतर 29. मूळ संख्या तर पाठच करून ठेवायची, बरोबर आहे का नाही? आपल्याला काढता येतात भाग देऊन, पण दरवेळेस काढत बसायचंय का? नाही, तर पाठच करून टाकायच्या. मग कोणती ती क्रमाने मूळ संख्या पुढची? 29 क्रमाने मूळ संख्या. समजला का दुसरा प्रश्न? चला सांगा तिसरा. 10 15 30 45 10 15 45 आणि प्रश्नाचे सांगा बरं याचं कसं आलं? 10 15 30 45. आधी सांगा सांगा. आधी 5 केले 10 मध्ये 15 आले, मग पुढे 45 मध्ये परत 30 मिळाले. 45 मध्ये परत 15 मिळाला. असं कसं खायचं मग? असं होईल का? इथं 5 मिळवले मग इथं 15 इथं 15 इथं का 5 मग इथं का 15 इथं का 15. त्याच्यापेक्षा मग आणखी वेगळं काय डोकं लावू शकता? 5 10 15 इथं 5चा फरक येतोय, मग इथं किती त्याचे 15चा इथं 15चा. असं होत नाही. काहीतरी साम्य व्यवस्थित दिसलं पाहिजे सिरीज. आपण एक आड एक पण लावू शकतो. एक आड एक. 10 गुणिले 3 केल्यानंतर काय? 3 आणि 15 गुणिले 3 केल्यानंतर काय मिळते? 45 होतंय का नाही? गुणिले 3. मग आता त्याच्या पुढे हे एक आड एक आहे ना, म्हणून 30 ला गुणिले किती करावं लागतील आपल्याला? 3. 30 गुणिले 3 3 0 0 3 3 9. किती आलं रे आपलं उत्तर? 90. समजलं का सर्वांना? मराठी अंक काढले तर तिथं आपण सगळे मराठीच काढूया, बरोबर आहे का नाही? इंग्रजी काढली तर इंग्रजीच काढायचे सगळे. समजलं का? 3 नंबरचा प्रश्न. 4 नंबरचा प्रश्न सांगा जरा. एक जण सांगा. 1 8 27 64 आणि प्रश्नचिन्ह. किती सोपं आहे की नाही? सांग आयुष. 1 चा घन 1 2 चा घन 8 3 चा घन 4
घन म्हणजे काय? घन म्हणजे काय? घन म्हणजे त्या संख्येचा 3 वेळा केलेला गुणाकार. 2चा घन कसा 8 आला? 2 गुणिले 2 गुणिले 2. 2 दुणे 4, 4 दुणे 8. तसं 3चा घन 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, तसा 4चा. आता इथं कितीचा घन आहे मग? 5चा घन. कसं करायचं? 5 गुणिले 5 गुणिले 5. 5 5 आणि 25 5 130. काय येणार आहे मग याचं उत्तर आपल्या ह्या प्रश्नाचं? 125. सोपं आहे का? पेपरला असं दिसलं का समजून काय करायचंय ते? व्हेरी गुड. चला या 5 नंबरचा प्रश्न सांगा. 2 अंश छेद 19. मी तुम्हाला सांगितलंय ना वाचनाची एकच पद्धत आहे. 2 अंश छेद 19. पुढं 6 अंश छेद पुढं 6 अंश छेद 11 आणि पुढं 14 अंश छेद 7. आता इथं लगेच अंश छेद आला पण मला येणारच नाही असं तर फारच ठरवायचं नाही. पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे इथं वाढत चालले संख्या आणि इथं कमी होत चालले. बरोबर आहे का नाही? मग काही नसतं याच्यामध्ये. वादचं वेगळं खालीचं वेगळं सुद्धा असू शकतं. हा सांग विराट. खाली आहे ना वजाचा. व्हेरी गुड. मग ती काय घेत? +4 +4 +4 म्हणून इथं पण +4 करावं लागेल. किती आहे मग? 4 4 18 4 18 आणि इथं काय केलंय? -4 म्हणजे -4 -4. 7 मधून -4 केल्यावर किती राहतील? 3. काय आलं आपलं उत्तर? वाचन व्यवस्थित. यातून भरपूर सारं शिकायला भेटलं. सगळंच होऊन जातं याच्यामध्ये क्रममुळच नाही तुम्हाला. समजलं? चला झाले 5 प्रश्न. एक शांतपैकी वहीत लिहून घ्यायचे. सुटसुटीत लिहायचं आणि सोडवताना पण जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवता तेव्हा ही पद्धत वापरायची. किती पण पेपरवरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्यातला आधी फरक काढून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखी घन आहे का, वर्ग आहे का संख्या, त्रिकोण संख्या आहेत का, मूळ संख्या आहेत का, हे सगळं चेक करा. नजरेत जेव्हा तुम्ही याचा सराव जास्त करणार सोडून तेव्हा तुम्हाला पटकन ओळखणार. समजलं? हा सगळ्यात सोपा गट असतो. चला पुढचे प्रश्न घेऊ. हा समजलं का सर्वांना? किती नंबरचा प्रश्न आहे आता? कोण सांगते? सांगा एकदम. प्रश्नचिन्ह. चला काय वाटतंय? किती किती मिळवले? गुणिले. आता इथं पहा, इथं मिळवलेले 4 आहेत. +4 केले. इथं पण +4 केले. पण इथं +8 झाले म्हणजे काहीतरी वेगळे. मग ही सोडून द्यायची. पुढचं वेगळं ट्राय करायचं. पहा गुणिले 2 केलं 4 गुणिले 8. इथं गुणिले 2 केलं तर नाही येत. मग काय? लक्ष द्या. पहा प्रश्न 6वा. 4 8 12 20. अरे आपण बेरीज करून पाहू. 4 आणि 4 8 होतात. पण 8 आणि 4 12 होतात. तर 12 आणि 4 20 होत नाही म्हणून बेरीज येणार नाही. गुणाकार केला 4 गुणे 8 8 गुणे 16 होतात. नाही येत. पहा ह्या 8 मध्ये ही पाठीमागचा अंक आहे ना 4 तो मिळवला. यांची बेरीज केली आली 12. पुढचा अंक मिळाला का तुम्हाला? ह्या पुढच्या अंकाचा मागचा अंक परत मिळवायचा. पुढची संख्या जी आहे तिच्यात मागची संख्या पाठीमागे. 12 मध्ये 8 मिळवले आले का 20? आता 20 मध्ये किती मिळवायचे मग? 12. मग 0 2 2 2 ने 3. काय आलं रे उत्तर? 32. काय आलं उत्तर? 32. सोपं होतं की नाही? पाठीमागची संख्या मिळवायची होती तुमच्या संख्येमध्ये. बरोबर आहे का नाही? विराट समजलं का? चला पुढचा सांगा 7 नंबरचा. 16 23 28 16 23 28 38 49 38 49 62 62 67
70. काय रे याच्यामध्ये आ पा नाही बा 6च्या पाड्यात काही संबंधच नाही. 6च्या पाड्यात 16 नाही आणि इकडे लक्ष द्या मी सांगते तुम्हाला अशा वाकडे वेगळ्या संख्या दिसतात अशा काही सारखाच फरक दिसा मला. इथं 16 मध्ये 7 मिळवले मग इथं परत किती मिळवले 23 24 25 26 27 28 5 मिळवले 7 मिळवले 5 मिळवले पण इथं डायरेक्ट 10 मिळवले. इथं 7 इथं 5 इथं 10 इथं परत 11 हे काहीतरी वेगळंच वाटतंय. मग हे मिळवायचं पण नाही मजा करायचं पण वाटत नाही. संख्येतील अंकांची बेरीज बघू. ही संख्या आहे पहिली 6 आणि 8 किती रे 7 आणि ह्या 16 मध्ये हे 7 मिळवले तर किती होती 23 मिळालं आपल्याला आपलं उत्तर. ह्या संख्येतील अंकांचीच बेरीज करायची आणि पुढची संख्या मिळते पण पुढं पण मिळते का पाहायचं. एकच मिळालं म्हणून लगेच उत्तर निघलं असं नाही. पहा या दोघांची बेरीज 5 3 आणि 2 5 23 मध्ये हे 5 मिळवा किती 3 5 28 येत आहे की नाही. ह्या 28 मध्ये किती मिळवावं लागतील 2 आणि 8 10 28 आणि 10 38 अरे जमलंय पहा 28 आणि 10 38 यांची बेरीज किती आहे 8 आणि 3 12 11 बेरीज चुकवायची नाही 11 बघा याच्यात 11 मिळवले तर 49 मिळतात. बेरीज करताना कशी करायची माहितीये का तुम्हाला इथं 11 आहेत ना तोंडी बेरीज करायची ना तुम्हाला त्या 11ची अशी खोड करून घ्यायची 10 आणि 11 बरोबर आहे का नाही. 38 आणि 10 आपल्याला पटकन किती 38 आणि 10 46 38 आणि 10 48 आणि त्याच्यात एक मिळालं 49 असं करायचं समजलं का. आता बघा 4 आणि 9 किती रे 13 आता पण तसंच मिळवायचं 10 आधी मिळवून घ्यायचे 49 आणि 10 59 बरोबर आहे. 59 मध्ये 3 पुढे मोजता येते पटकन मग 59 नंतर 60 मिळाली पुढची संख्या. बेरीज करताना अशी करायची ती चुकत पण नाही समजलं का आणि मांडावा पण लागत नाही. 6 आणि 2 8 आता 62 आणि 8 लगेच कळतं 8 आणि 2 10 होते मग 62 आणि 8 70 आणि याच्यात किती मिळवावं लागतील रे मग 7 आणि 0 7 आणि 70 आणि 7 77 मिळालं का आपल्याला आपलं उत्तर. लय लांब दिसलं मग काय लय मोठं वेगळं आहे का काही कशाला जात एकदम शिक्षणाचं डोके निरीक्षण करायचं थोडं करून पाहायचं 2-3 क्रिया ह्यानी नाही तर त्यानी नाही काही वेगळं नाही. तुम्ही 4-5 करून पाहिलं ना तर नक्की निघाल समजलं. पण करून पाहावं लागतं गणिताचं. फक्त पहिला प्रश्न मला नाही येत घेतला पुढचा असं करून जमणार नाही. एकही प्रश्न तसा सोडून द्यायचा नाही गणिताचा 2-3 प्रकारे ट्राय करा उत्तर नक्की निघल. कळलं का सांगा 8 नंबरचा प्रश्न पुढचा समजला का पुन्हा काय होतं या प्रश्नामध्ये संख्येतील अंकाची बेरीज आणि त्याच्यातच मिळवायची त्या संख्येमध्ये पुढची संख्या मिळते. संख्येतील अंकाची बेरीज त्याच संख्येमध्ये मिळवली तर पुढची संख्या समजलंय. सांगा 8 नंबरचा प्रश्न पिरियड सांग 10 12 10 12 15 20 15 आणि 20 आणि पुढं काय दिसतंय रे फरक सगळं फरक आपलं जायचं. फरक काय तो काढून घ्यायचा. याच्यात +2 केले यांच्यात +3 केले यांच्यात +5 केले. हे कोणत्या संख्या दिसतात रे मूळ संख्या क्रमाने मूळ संख्या 2 3 5 मग किती प्लस करावं लागतील +7 केल्यावर 27 मिळाली आपल्याला आपली संख्या खालच्या संख्या मूळ संख्या समजलं. याचा नंबरचा प्रश्न सांगा 142 हा 128 128 112 समोर लक्ष द्यायचंय. ताट बसा सगळे 144 128 112 112 96 आणि 96 श्रावणी काय लिहिते समोर लक्ष दे ताट बस आणि याच्या पुढे ताट दे प्रश्न समजलं का. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी अजिबात खाली काही करायचं नाही एम मध्ये नंतर टाइम मिळतो ना तुम्हाला लिहून घ्यायला आता नाही लिहायचं समोर लक्ष द्यायचं. ह्या संख्येत कमी होत चाललेलं आहे बरोबर आहे. काय होत चालल्यात कमी मग कितीने कमी होतात 144 मधून 128 वजा करून पाहावं लागेल आपल्याला कितीने कमी होत आहे बरोबर आहे का नाही. 14तून 8 गेले 14तून 8 गेले 6 आणि इथं इकडे हातचा दिल्यामुळे इथं किती राहिले होते 3 3तून 2 गेले 1 आणि 1तून 1 गेला 0
कितीचा फरक निघणार आहे ह्या दोन संख्यांमध्ये आपला 16चा फरक निघलाय. कितीचा फरक आहे म्हणजे -16 केले बरोबर, वजा 16. आता 128 मधून 112 तितका पाहू तेवढे 128 वजा 112. 8तून 2 गेले 6, 2तून 1 गेला 1 आणि 0 आलं 16. याच्यात पण येत असेल पहा 112 वजा 96. 12तून 6 गेले 6 आणि 10तून 9 गेला 1. बरोबर आहे ना. हातच्या मागची नाणक घेतली तुम्ही, तुम्हाला पण जमणार आहे. कॅल्क्युलेशन जास्त केलं का जमतं ते समजलं का. ज्याला नाही जमणार त्यांनी मांडायची. आलं बघा. मग आता इथं पण काय करणार आहे तुम्हाला. आता तुम्हाला 96 ही संख्या तर माहिती आहे, पण त्याच्यातून किती वजा करायचे म्हणजे इथली संख्या वजा करत होतो ना पुढची, मग इथं वजा करायची संख्याच आपल्याला माहित नाही. हे तर माहित आपल्याला याच्यातला फरक 16 येणार आहे म्हणून, पण ही संख्या काढायची आपल्याला. बरोबर आहे का नाही. मग मला सांगा ही वरची संख्या तुमच्याकडं 10 खेळू आहेत बरोबर. त्या 10 खेळू मधले समजा मी 4 खेळू वजा केले तर खाली किती राहते 6. तर मी ह्या 4 खालचे 6 वजा केले, 10तून खालचे 6 वजा केले तरी 4 राहणार आहेत का नाही इथले. म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या संख्येतून ही खालची संख्या वजा करता ना तेव्हा तुम्हाला इथली संख्या मिळत असते. समजलं का. हो. मग 96 मधून 16 वजा कर. 96 वजा 16. 6तून 6 गेले 0, 9तून 1 गेला 8. म्हणजे काय मिळाली इथली संख्या 80. तेच आपलं उत्तर आहे ना. बरोबर आहे की नाही. पुढची संख्या वजा केलं होतं ना आपण, दोन संख्यांमधला फरक 16 यायला पाहिजे. 96 आणि 80 मधला फरक 16 आला इथं. त्या सगळ्यांच्या मध्ये कितीचं अंतर आहे 16. याच्यामध्ये 16चं अंतर निघाले. संख्या कोणती मिळली तुम्हाला 80. समजलं का सगळ्यांना. चला हे लिहून घ्यायचंय वहीमध्ये व्यवस्थित. प्रश्न सांगा. 83 74 बोला पटपट बोला. पुढं प्रश्नचिन्ह काय उत्तर सांगा. कमी कमी लगेच फरक काढायचा. कमी कमी दिसला का फरक काढायचा. इथं बघा 83 73 होते म्हणजे त्या पुढचा आहे 11. कितीचा फरक आहे वजा 11. इथं 74 आणि 10 सॉरी 65 आणि 10 किती होते सॉरी 11चा फरक आहे का इथं. नाही 9चा असेल. इकडे लक्ष द्या. 83 74 फरक काढून घ्यायचा आपल्याला. बरोबर आहे का नाही. आता 74 पुढं किती मोजलं 83 येणार येतं. 74च्या पुढं खाली 6 आणि हे 3 9 बरोबर आहे ना. वजा 9 केले बरोबर आहे. 74 मधून 65 गेले वजा 9 केले बरोबर आहे. हे इथले 4 गेले पुढचे 5 गेले ना वजा 9. इथं पण वजा 9 म्हणजे किती वजा 9 केले. ज्याला तोंडी येणार नाही त्यांनी डायरेक्ट वजाबाकी करायची मांडून अशी. 83 वजा 74. इकडे हातचा घ्या वाटल्यास 13तून 4 गेले 9. इथून इकडे हातचा दिला म्हणजे इथं 7 राहिले. 7तून 7 गेला 0. असं करा ज्याला तोंडी नाही जमणार. आणि शक्यतो जमत असलं तर करा. मग आता 56 मधून 9 गेले 56 वजा 9. 16 मधून 9 गेले 9च्या पुढे 16 पर्यंत नव्हता. हे सोपी पद्धत आहे. 9च्या पुढे 16 पर्यंत 10 11 12 13 14 15 16. तुम्ही स्कॉलरशिपची मुलं आहे एवढी पण गरज नाही पडली पाहिजे. किती आले 7 आले. आणि इथं किती 5. इकडे 7 दिल्यामुळे इथं किती राहिले रे 4. मग हे 4 तसेच खाली इथं कोणीच नाही ना. मग किती आलं असतं तुमचं 47. मिळालं का. अगदी सोपं असतं. फक्त शांत डोक्याने करायचंय. घ्या पुढचा प्रश्न 11 नंबरचा. 10 17 10 17 26 26 आणि 37 आणि प्रश्नचिन्ह. ओके प्लस काय ओके. इथं हे 6 आणि हे 3 किती प्लस 9. इथं 10 आणि 11 प्लस 11. कोणत्या संख्या ह्या 7 9 11. ही 9 आली त्याच्यामुळे मूळ तर नाही येत. मग विषम आहेत का विषम प्रणाली. 7 9 11 मग किती मिळवावं लागतील 13. चला मिळवा. 37 आणि 10 47. 47 पुढे 3 48 49. आजच करायचं शिकायचं. तोंडी बिझनेस करायला दरवेळेस मांडायची गरज नाही पडली पाहिजे छोट्या छोट्या याला. बरोबर आहे का नाही.
सांगा 12 नंबरचा प्रश्न. 33 33 63 63 57 87 आणि प्रश्नचिन्ह संख्या वाढत चालल्यात, बरोबर आहे का नाही? पण जरा पद्धतीने इथं वाढली, इथं कमी झाली, इथं वाढली आहे की नाही? थोडं वेगळं वाटते, बरोबर आहे. संख्येतील अंकांची बेरीज करून पाहू काहीतरी असं. 3 आणि 3 3 अधिक 3 अरे 6. बेरीज करायची, गुणाकार नाही. 6 आणि 3 3 आणि 3 6 6 आणि 3 9 7 आणि 5 12 7 आणि 8 7 आणि 14 आणि 15. काय वाटतं नाही यांच्यात कितीचा फरक आहे? फरकातला फरक याला काय म्हणायचं? हे वरचा पाहिला पण याच्यातला खालचा आता फरक पाहिजे. इथं कितीचा आहे? +3 आणि याच्यात +3 केल्यावर किती मिळतील रे? 18. पण ह्या 18 काय आली पाहिजे? ह्या दोन संख्येतील अंकांची बेरीज. मग पर्यायाकडे जायचं. 4 तर पर्याय येतं आपल्याकडे. किती पर्याय येतं? 4. 4 पर्याय पाहिजे. पहिला पर्याय कोणता आहे? पहिला पर्याय सांगा मला. 99. मग 9 9 18 भेटले आपल्याला. 9 आणि 9 18. 18 इकडे तेच पण सांगितले अंकाची बेरीज येते ना. बरोबर आहे का नाही? 9 आणि 9 18. हे 18 कुठून आलते? खालच्या संख्यांमधून. यांच्यातलं बेरीज होती ती, बरोबर? +3 +3 +3 +3 करत गेले. समजलं का? समजते का? सगळ्यांना? चला.